हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत छानसे पकोडे। आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्याच्यामध्ये जर पकोडे नाही खाल्लेत काय खायचं, तर त्याच्यासाठी बघा 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहे, थोडीशी जिरे घेतलेले आहे। हे सगळं आता आपण खलबत्त्यात कुटून घेऊया। त्याच्यात वाटल्यास तुम्ही मीठ पण टाकू शकता, मीठ टाकलं तर म्हणजे जास्त बारीक होतं। त्याच्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेणार आहे। बघा, एक कांदा कापून घेतला, आता दुसरा कांदा कापून घेते आणि एक छोटा बटाटा घेतला, कारण घरामध्ये असं कोणी असतं की याला कांद्याचे आवडतात, कोणाला बटाट्याचे आवडतात, त्यामुळे दोन्ही मिक्स केलं मी ह्यावेळेस। पीठ घ्या, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घरचंच आहे। त्याच्यामध्ये आपण हे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे मिक्स कुटिलेलं हे टाकलं, आता तिखट टाकलं, आता हे मीडियम साईजचे 2 कांदे कापलेले टाकले, हे एक बटाटा कापला होता तो पण टाकला आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाका आणि हळद तुम्ही स्किप पण करू शकता, असं टाका किंवा नाही टाका, काही अडचण नाही। त्याच्यामध्ये तुम्ही असेल तर ओवा नक्की टाका, कारण ओवा चांगला असतो, आपल्या शरीराचं पचनक्रिया ते चांगली चालते, त्याच्यामुळे ओवा असेल तर नक्की टाका। माझ्याकडे नव्हता, मी नव्हता टाकला। खायचा सोडा पण टाकू शकता किंवा नाही काहीच अडचण नाही, कारण आपल्याला भजी आपल्याकडे अशी ट्रिक आहे किंवा खायचा सोडा टाकू किंवा न टाकू, एकदम नरम भजी येणार। एवढं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी, आणि मिक्स हमेशा ना थोडंसं पातळ ठेवायचं, त्यामुळे भजी एकदम नरम होतात, आपल्याला खायच्या सोड्याची पण गरज लागत नाही टाकायला, इतके नरम होतात, छान मऊसर होतात। आता पाणी टाकून थोडं भिजायला घातलं मी, आणि आता मी तेल तापायला ठेवते। तेल तापलेलं आहे आपलं, आणि आता तळायला टाकते मी। तेल तापून घ्यायचं अगोदर, त्याच्यानंतरच तळायला सोडायची भजी। आता पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे 2-3 दिवसालाच ही रेसिपी घरामध्ये होतच असते, त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदम ट्राय करा। एकदम साध्या आणि सोप्या गावाकडच्या पद्धतीची आहे, त्याच्यामध्ये जास्त काहीच नाही आहे टाकण्यासारखं, नाही हे नाही ते नाही, जे आहे ते त्याच्यापासून क्रिस्पी आणि मऊ असे झालेले। असं कागद, तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असलं तर ते घेऊ शकता, किंवा घरामध्ये जे काही मुलांचे नोटबुक वगैरे असं त्याचं पण घेऊ शकता। आपली तयार आहे भजी छानपैकी। बाहेर पावसाचं वातावरण, पाऊस पडलेला पण आहे, अजून पण पडायचं याच्यामध्ये आहे, त्या टायमात भजी केलेली चहा भजी छानपैकी तुम्ही घेऊ शकता। माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशनला पण क्लिक करा, त्याच्यामुळे माझी नोटिफिकेशन पण भेटेल।